श्री स्वामी समर्थ. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी हा दिवस खूपच शुभ मानला जातो. या दिवशी देवी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समाधान आणि धन टिकून राहतं असं मानले जाते. आता थोड्या श्रद्धेने आणि नियमाने जर आपण हा दिवस घेतला तर त्याचा अनुभव खूप चांगला येणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे 23 मार्च 2026 म्हणजे या दिवशी आपण ही पूजा करायची आहे, कारण त्या दिवशी पंचमी तिथी सूर्योदयाला आहे. त्यामुळे त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठावं, नाहीच जमलं तर सूर्योदयाच्या आधी तरी उठावं. उठल्यानंतर सगळ्यात आधी घराची आपल्याला स्वच्छता करायची आहे, देवघराची स्वच्छता करायची आहे. घरामध्ये घट असतील तर तिथली सुद्धा पूजा पाठ करून, किंवा घट नसतील तरी पण माता महालक्ष्मीचा फोटो, मूर्ती, आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्ती असेल तिथे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. संपूर्ण देव धुवून घ्यायचे आहे. अंघोळ झाल्यानंतर आपल्याला नक्की स्वच्छ कपडे घालायचे आहे, कारण पंचमीचा दिवस आलेला आहे. त्यामुळे आपल्याला माता महालक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची, दैवतची पूजा करून घ्यायची आहे. आता पूजेसाठी एक छोटी तयारी करायची आहे. देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो, मूर्ती आहे. तिथे तांदूळ टाकून एक छोटा चौका तयार करायचा आहे. त्या घट असेल तर ही करायची आवश्यकता नाही, परंतु घट नसतील तर हा एक उपाय नक्की करा. पाण्याने भरलेला एक आपल्याला कलश ठेवायचा आहे, हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती आपल्याला माता महालक्ष्मीची मूर्ती एका वाटीमध्ये ठेवायची आहे. तिला फुलं अर्पण करून घरामध्ये सुख समृद्धी ठेवण्यासाठी हा उपाय खूप चांगला मानला जातो. जसं आपण वैभव लक्ष्मीच्या व्रताला करत असतो त्याप्रमाणे या पंचमीला आपण अशी पूजा करायची आहे. अशी खूप साधी सिंपल पूजा आहे. माता लक्ष्मीचा किंवा आपल्या कुलदेवीचा टाक, मूर्ती असेल तो ठेवून आपल्याला तिथे हळद कुंकू वाहून तिची पूजा करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र म्हणताना आपल्याला मनातून म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचे आहे. माता महालक्ष्मीच्या मूर्तीला खीर किंवा गूळ असा साधा असा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा एखादी फळ असं ठेवून माता महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत साधी अशी पूजा करायची आहे. 5 गोमती चक्र असेल तर ते घ्या आणि माता लक्ष्मी समोर ठेवा. 21 वेळा श्री महालक्ष्मी देवी नमो नमः म्हणून आपल्याला गोमती चक्रांची पूजा करून घ्यायची आहे आणि ते नंतर उचलून पैशाच्या ठिकाणी तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवायचा आहे, किंवा कवड्या असतील त्या सुद्धा ठेवून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. श्री सुक्तम 16 वेळा म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा 16 वेळा म्हणायचं आहे. दुपारपर्यंत शक्य असेल तर आपल्याला ही पूजा करायची आहे, किंवा सायंकाळच्या वेळेस केली तरी चालेल. जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो त्यावेळेस, जेव्हा जमतील तेव्हा दिवसभरामध्ये कधी पण आपण ही पूजा करू शकतो. आता एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं आहे. कोणाशी विनाकारण भांडण किंवा राग असा ठेवू नये मनामध्ये आणि पूजा करायची आहे. आता या दिवशी अन्नदानाला खूप महत्व आहे. या दिवशी अन्नदान केल्यास नक्कीच खूप पुण्यदायी हे मानलं जातो. त्यामुळे आपल्याला देवासमोर कोणतंही वाईट न बोलता शुद्ध मनाने पूजा करायची आहे. संध्याकाळी सुद्धा देवी महालक्ष्मीला पूजा पाठ करून धूप दीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी स्वच्छ मन ठेवणे हे खूप जास्ती आवश्यक आहे. घरामध्ये आपण लक्ष्मीचं स्वागत तेव्हाच स्वच्छ मन राहतील तेव्हा स्वच्छ मनाने करू शकतो. आणि लक्ष्मी ही पैशात नाही तर आपल्या वागण्यात, विचारात आणि घराच्या वातावरणात असते. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर सुख, समृद्धी आणि घरामध्ये वागणे चांगले असणे याला सुद्धा लक्ष्मी म्हटले जाते. जर तुम्ही हा दिवस श्रद्धेने आणि नियमाने मनापासून केला, शांतता ठेवली तर सर्व अडचणी कमी होतात. सुख, समाधान हे म्हणजेच माता महालक्ष्मीचं घरामध्ये सुख आणि समाधान घरामध्ये असणे म्हणजेच महालक्ष्मीचे वास्तव्य असणे. श्री स्वामी समर्थ.